सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात बऱ्याच दिवसापासून पावसाची उघाड पाहायला मिळत आहे। मात्र पुन्हा एकदा आता राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा या तारखांपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो। जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, जेणेकरून हा व्हिडिओ आपल्याला आपल्या गावापर्यंत तालुक्यापर्यंत दररोज पाहायला मिळेल। तसेच आपण कोणत्या भागातून आहात हे कमेंटद्वारे नक्की कळवा, जेणेकरून आपल्या भागाचा उल्लेख देखील आम्हाला यापासून पुढील व्हिडिओमध्ये करता येईल। तर मित्रांनो, सविस्तर माहिती अशी की बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ निर्माण झालेले आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता। आणि हे चक्रीवादळ चेन्नई, मदुराई या ठिकाणी धडकण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात देखील पुढे चालून म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये 1 तारखेपासून याचा काहीसा परिणाम आपल्याला जाणवू शकतो। तर सध्या देखील महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती नसली तरी मात्र 1 तारखेपासून 1 डिसेंबरपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, सुरुवातीला 1 डिसेंबरचा अंदाज पाहिला असता मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये सांगली झाले, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुण्याचा काही भाग, तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, तसेच इकडे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 1 डिसेंबर रोजी झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, 1 तारखेपासून पुढे 7 तारखेपर्यंत पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर हळूहळू वाढत जाणार आहे। आपण या ठिकाणी 2 तारखेचा अंदाज पाहू शकता। 2 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पावसाचे वातावरण व्यापलेले आपल्याला पाहायला मिळेल। यामध्ये मराठवाडा असेल, कोकणचा भाग असेल, मध्य महाराष्ट्र असेल, तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 2 डिसेंबर रोजी देखील झालेला पाहायला मिळेल। मात्र या दरम्यान विदर्भातील काही भागात पावसाचा जोर जास्त राहू शकतो। यामध्ये चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, वर्धा, कापसी या परिसरात मोठा पाऊस काही भागांमध्ये होऊ शकतो। मित्रांनो, तसेच 3 तारखेचा अंदाज पाहिला असता 3 तारखेला देखील पावसाचा जोर जैसे थे आपल्याला महाराष्ट्रात राहिलेला पाहायला मिळेल। या दरम्यान मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सोलापूरचा भाग झाला, तसेच मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, हिंगोली, परभणीच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो 3 डिसेंबर रोजी। मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रातील इतर परिसरामध्ये 3 तारखेला नसेल। तसेच या ठिकाणी आपण पाहतात 4 तारखेचा अंदाज पाहिला असता राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल। मात्र तरी देखील मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात ढगाळ वातावरण राहणारच आहे। 1-2 ठिकाणी हलक्या सरी देखील होऊ शकतात। या दरम्यान उत्तर महाराष्ट्रात मात्र नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड एकंदरीत सर्वच उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळू शकतो। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरात होऊ शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता, आता आपण पाहत आहोत 5 तारखेचा अंदाज। मित्रांनो, 5 तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठा पावसाचा जोर वाढणार आहे। या दरम्यान नाशिक झालं, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, तसेच इकडे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यादेवीनगर, तसेच इकडे विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावतीच्या भागात देखील मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार मुसळधार पाऊस होऊ शकतो। इतर ठिकाणी मात्र महाराष्ट्राच्या पावसाचा जोर आपल्याला जास्त पाहायला मिळणार नाही। मित्रांनो, एकंदरीत पाहायचं झाले तर 7 तारखेपर्यंत 7 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात हे पावसाचे वातावरण राहील। तरी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करावे। धन्यवाद।